नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मायाळू या रानभाजीची माहिती घेणार आहोत आणि ती कशी बनवायची याची रेसिपीही आपण पाहणार आहोत. तर हे बघा, ही मायाळूची वेल आहे. तर ही मायाळूची पाने आपण भाजीसाठी अशी कोवळी कोवळी पाने खुडून घ्यायची. मायाळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची. होते मुख्य म्हणजे कोणतीही लागवड न करता या भाज्या येतात. त्यामुळे या भाज्यांना निसर्गाकडून मानवाला दिलेलं निसर्गदानच म्हटलं जातं. या भाज्यांना रानभाज्याही म्हटलं जातं. या भाजीचे देठ आहे ते जांभळ्या रंगाचे देठ आहे. खोडही जांभळ्याच रंगाचे असते. दिसायला हिरवीगार असते. आता हिला कट करून घेऊयात. हे बघा, ही चांगली भाजी कट करून घ्यायची. भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हरभऱ्याची डाळ, जिरे, मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि लसूण. कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्या. तेल चांगलं गरम होऊ द्यायचे. तोपर्यंत मायाळू ह्या भाज्याचे शास्त्रीय नाव बॅसिला अल्बा आहे. इंग्रजीमध्ये याला मलबार स्पिनॅच असं म्हणतात. मायाळू या भाजीची सर्वच भाग गुणकारी आहेत: देठ, फुले, बिया, पाने. मायाळूच्या भाजीचे सूप पण केले जाते. मायाळूच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के, फायबर्स, फॉलेट इत्यादी पोषक तत्वे आढळतात. भाजी ही खायला चविष्ट आणि शीतल आहे. हे बघा, आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी घालून घेऊयात. मायाळू ही भाजी मूळव्याध, पित्तासाठी आणि सांधेदुखीवर पण खूप लाभकारी आहे. मोहरीनंतर यात कांदा, बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडंसं कांद्यामध्ये मिक्स केलेला लसूण बी टाक. कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आपला कांदा छान लालसर भाजलेला आहे. त्यात आपण ही हरभऱ्याची डाळ घालायची. ही डाळ मी चांगली अर्धा एक तास भिजत घातलेली आहे. प्यायला त्या भांड्यात त्या मग त्यात हळद, मीठ आणि लाल तिखट घालून घ्या. मग ही बारीक चिरलेली मायाळूची पानं घालायची. मग त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचा आणि छान परतून घ्यायची. छान हलवून घ्यायचं आणि 5 मिनिट हिला आता झाकून ठेवूया. तर हे बघा, ही छानशी मायाळूची भाजी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही छानशी अशी मायाळूची भाजी आपली तयार झालेली आहे. खायलाही स्वादिष्ट आणि पौष्टिक असते.